एम ए मराठी, मराठी M54, मराठी 323, लोकसाहित्य सत्र, तिसरं पुस्तक घेऊन लोकसाहित्य अभ्यास पद्धतीने ह्या पुस्तकातील घटक 3 आपण बघूया की ऐतिहासिक, तौलनिक आणि स्पष्टीकरणवादी अभ्यास पद्धती. या घटकाचे उद्दिष्ट म्हणजे या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला श्लोक साहित्याच्या ऐतिहासिक अभ्यास पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करता येईल, श्लोक साहित्याच्या तौलनिक अभ्यास पद्धतीची माहिती होईल, श्लोक साहित्याच्या स्पष्टीकरणवादी अभ्यास पद्धतीची वैशिष्ट्ये नोंदता येईल. तर प्रास्ताविक, लोकसाहित्याचे स्वरूप व्यापक असून लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी या संदर्भात विविधांगी भूमिका मांडल्या आहेत. काही अभ्यासकांना वाटते की लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोकजीवन, लोकमानस यांचा अभ्यास लोकसाहित्यातून व्हावा. काही अभ्यासकांना वाटते धर्म, तत्त्वज्ञान याही अंगाने लोकसाहित्याचा अभ्यास करणे शक्य आहे. लोकसाहित्याचा अभ्यास विविध अंगांनी करता येतो. प्रस्तुत प्रकरणात ऐतिहासिक अभ्यास पद्धती, तौलनिक अभ्यास पद्धती आणि स्पष्टीकरणवादी अभ्यास पद्धतींची माहिती आपण घेणार आहोत. आता विषय विवेचन आपण बघूया की ऐतिहासिक भौगोलिक अभ्यास पद्धती. लोकसाहित्यातील संहितेच्या आधाराने त्या सामग्रीचा निर्मितीचा काळ आणि निर्मितीचे स्थळ शोधण्याचा प्रयत्न हा संप्रदाय करतो. म्हणून ह्या अभ्यास पद्धतीला ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय या नावाने संबोधले जाते. प्रत्येक लोककथेला स्वतंत्र इतिहास असतो आणि स्वतंत्र रीतीनेच त्या इतिहासाचा शोध घेणे आवश्यक आहे हा संप्रदाय मानतो. निष्कर्ष काढण्याआधी प्रत्येक लोककथेची विविध प्रारूपे संकलित करणे आणि स्वरूप स्पष्ट करणे आवश्यक असते. ऐतिहासिक भौगोलिक पद्धतीने अभ्यासाचा प्रारंभ करण्याचे श्रेय फिनलँडचे विद्वान अभ्यासक जुलियस क्रोन आणि कार्ल क्रोन यांचे आहे. 1870 ते 80च्या दशकात कार्ल क्रोनने सूत्रबद्ध रीतीने अभ्यासाचे स्वरूप विशद केले आणि या अभ्यास पद्धतीला फिनिश पद्धती असेही म्हणतात. लोककथेची विविध प्रारूपे हाती आल्यावर त्या आधाराने लोककथेची मूळ, प्राचीनतम, आद्य लोककथा निश्चित केली जाते. ती कथा म्हणजे त्या कथेचे आद्य रूप, आदिबंध, आर्किटाईप असते. आदिबंधाच्या आधारे त्या लोककथेच्या जन्मकाळासंबंधी अनुमान केले जाते. त्यानंतर ती कथा कशी बदलत गेली, मुळातल्या आदिबंधाच्या आधारे नवे कल्पनाबंध कसे निर्माण होत गेले, कथेच्या अंतरंगाबरोबर बाह्यरूप कसे बदलत गेले, कोणकोणत्या गोष्टींची भर पडत गेली, बदललेल्या तपशिलाच्या आधारे काळ आणि स्थळ यांचे संदर्भ सापडतात का, कथेत झालेल्या चढउतारामागील प्रेरणा कोणत्या आहेत, त्या प्रेरणा त्या त्या काळातील इतिहास आणि स्थळाशी कितपत निगडीत आहेत, असा शोध घेत घेत त्या लोककथेच्या प्रवासाची दिशा निश्चित केली जाते आणि अशा तऱ्हेने तिच्या भरणपोषणाचा शोध घेतला जातो. लोककथेच्या आदिबंधापर्यंत पोहोचण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. एकेका लोककथेच्या विविध मौखिक प्रारूपांचे प्रदेश परत्वे वर्गीकरण करून पुन्हा पुन्हा आवर्त झालेल्या विशेषांना बाजूला काढले जाते आणि त्यांचे विश्लेषण केले जाते आणि त्या आधारे आदिबंध ठरवला जातो. जुलियस क्रोन यांनी ही पद्धत मांडल्यावर 50 वर्षानंतर लोककथांचे भौगोलिक स्थान आणि त्यांच्यात झालेल्या बदलाचा ऐतिहासिक क्रम स्पष्ट करणारे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. स्टीथ थॉम्सन यांनी आदिबंधाचा शोध घेतला. अमेरिकेत आढळून आलेल्या 86 आदिबंधाची सूची त्यांनी दिली आहे. त्या आधारे सैद्धांतिक मान्य केले. भारतीय लोककथांचे उगम आणि इतिहासाची खरी शहानिशा याच पद्धतीने करता येऊ शकते असे दुर्गा भाग त्यांनी सांगितले आहे. भारताचा विस्तार, भारतात आढळणाऱ्या संस्कृतीची प्राचीनता आणि प्रगल्भता लक्षात घेतल्यास ऐतिहासिक भौगोलिक पद्धती फारच उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांचे मत, नागसर्पाचा आदिबंध वापरून झालेल्या लोककथांचा अभ्यास या पद्धतीने करता येणे शक्य आहे. नागासंबंधीच्या अनेक लोककथा उपलब्ध आहेत. या नागकथांमधील ऐतिहासिक परंपरा शोधणे शक्य आहे. नाग हे केवळ प्राणीवाचक नाव नाही, ते एका वंशातील मानव समूहाचे नाव आहे. आसाममध्ये आजही नाग वंशाचे लोक राहत आहेत. ओरिसात नाग नावाचा एक पंथ होता. त्यावर एक पुराणही रचले आहे.
पुढे हा पंथ नष्ट झाला आणि वैदेशिक नावाचे नागवंशीयाचे एक राज्य प्राचीन काळी अस्तित्वात होते आणि त्या राज्याचा पहिला राजा शेष होता. शातवाहन हा शेषाचा पुत्र होता. नाग आणि श्री यांच्याबाबत अनेक लोककथा उपलब्ध आहेत. त्यामागील इतिहासाच्या वेदनेने अभ्यास पद्धतीने शक्य होईल. ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय महत्त्वाचा मानला जात असला तरी याला काही मर्यादा आहेत. त्यांची गृहीतके आणि पद्धती यावर आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. परिश्रमाच्या तुलनेने फार थोडे निष्कर्षात येतात. तसेच ती शास्त्रीयता आणि तुलनात्मक दृष्ट्या यामुळे अजूनही काही अभ्यासक या पद्धतीला मान्यता देतात. ऐतिहासिक भौगोलिक संप्रदायाशिवाय जर लोककथेच्या संदर्भात केला आहे तथापि या पद्धतीने लोकसाहित्यातील अन्य सामग्रीचा अभ्यास करतात असे बटलर, वॅग आणि आर्चर टेलर यांनी सांगितले. आता आपण ऐतिहासिक भौगोलिक पद्धती याविषयी विवेचन मी केलेस. आता तौनिक अभ्यास पद्धती आपण बघूया की फ्रेंच बोअस या अभ्यासकाने 1935 साली लोकसाहित्याच्या तुलनात्मक पद्धतीने अभ्यास सुरू केला. 2 किंवा अधिक जातींच्या लोकांच्या लोकसाहित्य आधाराला घेऊन निष्कर्ष काढले जातात. आणि ॲलन लोमेक्स याने फोक सॉंग स्टाईल अँड कल्चर हा ग्रंथ 1968 साली लिहिला. त्याने 2 भिन्न संस्कृतीचा तौनिक अभ्यास या ग्रंथामध्ये केला आहे. C.S. बर्न याने द हँडबुक ऑफ फोकलोअर या नावाचा ग्रंथ 1914 साली प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये 70 कथांचा अभ्यास मांडला असून त्यात प्रत्येक कथाचं सारांश थोडक्यात सांगितलं आहे. क्युपिड या शीर्षकाखाली या कथांचे वर्गीकरण केले. या कथा साऱ्या स्वयंरूप खंडातून एकत्र आल्या आहेत. एक सुंदर मुलगी असते, तिच्यावर एक अलौकिक पुरुष प्रेम करतो आणि तो रात्री मानव रूप घेऊन तिला भेटत असतो. त्याने आपला चेहरा पाहू नकोस अशी अट त्या मुलीला घातलेली असते आणि त्या मुलीकडून त्या अटीचे उल्लंघन होते. परिणामी त्यांची ताटातूट होते आणि ती त्याला शोधत फिरते आणि अखेरीस त्यांची भेट होते. ही कथा आपल्याकडील पुरुरवा उर्वशी कथेशी साधर्म्य सांगणारी कथा आहे. बर्नने अशा प्रकारे लोकांचा तुलनात्मक अभ्यास केला. अशी तुलना केल्यामुळे कोणत्या कथा पारंपरिक आहेत आणि कोणत्या नाही त्याचा अंदाज करतात. द टाइम्स ऑफ फोकटेल हा ग्रंथ अँटी अर्ने यांनी प्रकाशित केला. आईबाप आपल्या लहान मुलांना जंगलात सोडतात आणि जंगलात एक जादूगार स्त्री असते. हा मुलगा मोठा झाल्यावर त्या जादूगारणीला ठार मारतो आणि तिची संपत्ती मिळवतो. ही एक नमुना कथा म्हणून अर्नेने निवडली आणि या कथेचे फिनलंडमधील 17, स्वीडनमधील 37 आणि जर्मनीत 61, हंगेरीत 15, रशियात 3 आणि भारतात 3 असे पर्याय आढळून आले. साधर्म्य असणाऱ्या या कथांचा तौनिक अभ्यास त्याने उपरोक्त ग्रंथात मांडला आणि लोककथांचा तौनिक अभ्यास करण्यासाठी जगभर उपलब्ध असणाऱ्या लोककथांची सूची अभ्यासक तयार करतात. 1910 मध्ये अँटी अर्ने या फिनलंडच्या अभ्यासकाने अशी सूची तयार करून उपरोक्त ग्रंथ प्रकाशित केला आहे. स्टीव थॉम्सन याने मेटिक इंडेक्स ऑफ फोक लिटरेचर नावाचा ग्रंथ 1955 ते 1958 या काळात 6 खंडामध्ये प्रकाशित केला. यामध्ये जगभरातील लोककथा, कथागीते, प्राणीगीता, स्थानिक म्हणी, वाक्संप्रदायातील समान तत्वांचा शोध थॉमसने घेतलेला आहे. विशिष्ट शीर्षक देऊन सूची तयार केली. निरनिराळ्या लोकसमूहात प्रचलित असलेल्या विधी, रूढी, समजुती, लोकगीते, लोककथा, म्हणी, वाक्प्रचारांचे सूक्ष्म अध्ययन करून त्यांच्या संस्कृतीचे निराळेपण, त्यांचा वेगळा इतिहास, समाजमान, अस्मिता एकमेकाहून वेगळ्या कशा आहेत त्याचाही तौनिक अभ्यासातून शक्य होतो. ही आंतरसांस्कृतिक तौनिक अभ्यास पद्धती 1960 नंतर आकाराला आलेली दिसते. त्यानंतर हेतुकथावादी किंवा स्पष्टीकरणवादी संप्रदाय. आता आपण पाहूया की हेतुकथावादी किंवा स्पष्टीकरणवादी संप्रदाय हा दैवत कथाशास्त्रीय किंवा भाषाशास्त्रीय संप्रदायातून निर्माण झालेला संप्रदाय आहे. दैवत कथावादी निसर्गातील घडामोडींचे प्रतिकात्मक चित्रण दैवत कथांमध्ये असते अशी भूमिका मांडतात. परंतु सर्वच दैवत कथांचे अर्थ त्या पद्धतीने लावता येत नाही. त्यामुळे त्या संप्रदायाची मर्यादा अभ्यासकांच्या ध्यानात येऊ लागली. त्यामुळे दैवत कथा ह्या हेतुक असतात. त्यात कोणता तरी गर्भित हेतू असे त्यांना वाटू लागले. त्यातूनच हेतुकथावादी किंवा स्पष्टीकरणवादी संप्रदाय जन्माला आला. दैवत कथामध्ये कोणते तरी गूढ लपलेले असते. कोणता तरी लोकोपयोगी आदेश देण्यासाठी काही गूढ व अनाकलनीय बाबींचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्या कथा निर्माण झाल्या आहेत असे हेतुकथावादींचे प्रतिपादन आहे. या संप्रदायानुसार दैवत कथा आणि काही लोककथा या मूलतः हेतुकथा आहेत. जीवन व्यवहाराच्या संदर्भात त्यांना काहीही सांगायचे आहे. मनुष्याने जे सृष्टी व्यापार पाहिले तेच मनुष्याने इतर प्राणी त्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि कथेतील हेतूचा अंश महत्त्वाचा. मानवाने कथांच्या आधारे सृष्टीमध्ये घडणाऱ्या घटनांचे स्पष्टीकरण करण्याच्या प्रयत्नातून या कथांचा जन्म झाला आणि हेतुकथावाद्यांची भूमिका स्वीकारून डॅन हार्ट यांनी दैवत कथांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते या कथा सृष्टी व्यापाराचे स्पष्टीकरण करण्यासाठी निर्माण झाले असे म्हणण्यापेक्षा या कथांच्या आधारे स्पष्टीकरण करता येते असे म्हणणे अधिक युक्त होईल.
दैवत कथांच्या आधारे अनेक बाबींचे आणि प्रथांचे स्पष्टीकरण करता येते हे त्यांनी सप्रमाण दाखवले. रायबर्स यांनी देखील दैवत कथांच्या माध्यमातून तत्कालीन सांस्कृतिक इतिहासाचा आणि सांस्कृतिक अवस्थेचा अभ्यास करता येतो हे प्रमाण देऊन स्पष्ट केले. दुर्गा भागवत यांनी उत्पत्ती कथांचा या दृष्टीने अभ्यास केला आहे. गायीचे वासरू जन्मतात चपळ का, माणसाच्या कमरेखाली नितंबावर 2 खळगे का असतात इत्यादी गोष्टींचे स्पष्टीकरण देणाऱ्या कथा दुर्गा भागवत यांनी उदाहरणं दाखल दिल्या आहेत. प्रभाकर मांडे यांनी डक्कलवारांच्या जातीपुराणात आढळणाऱ्या अशा प्रकारचे कथांचे विवेचन केले आहे. श्रीरामाने खारीच्या पाठीवर बोटे फिरवले आणि तिच्या पाठीवर 3 रेषा उमटल्या. श्री विष्णूने खोटे बोलल्याने गाढवाचे नाक कापले आणि यामुळे त्याच्या लोंब्या हलत असतात. अशा तऱ्हेचे स्पष्टीकरण कथांमधून व्यक्त होते. असे स्पष्टीकरणवाद्यांचे मत आहे, पण हे स्पष्टीकरण अगदीच बाळपोत असते. त्याच्या पलीकडे जाऊन या कथांचा हेतू आणि त्यामधील कारण शोधणे आवश्यक आहे. तुळजापूर येथे घाटशिलावर मातृदेवतेचे एक मंदिर आहे आणि तेथे एक फलकावर एक पुराण कथा रंगवलेली आहे. रावणाने सीता नेल्यावर राम रानातून वेड्यासारखा भटकत तुळजापूरच्या डोंगरावर आला. रामाची अवस्था पाहून पार्वतीला दया आली आणि तिने सीतेचे रूप घेऊन रामाला दर्शन दिले. परंतु श्रीरामाने पार्वतीला ओळखले. तू का आई येथे असे उद्गार रामाच्या तोंडून बाहेर पडले आणि त्याची आठवण म्हणून तू का आई या देवतेचे मंदिर निर्माण झाले. ही कथा सरळ सरळ त्या मातृदेवतेच्या ठाण्याचे महात्मा वाढवण्यासाठी निर्माण केली असे म्हणता येते. डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांच्या मते अभ्यास पद्धतीने देवदेवतांचा आणि पुराण कथांचा अभ्यास करता येणे शक्य आहे. पाश्चित्यांनी आता ओरल हिस्ट्री मौखिक इतिहासाच्या आधाराने इतिहासाचा अभ्यास सुरू केला आणि तीच दृष्टी आपल्याकडे विकसित करावी लागेल. स्पष्टीकरणवादी सिद्धांत महत्त्वाचा असला तरी अनेक मर्यादा आहे. कोणत्याही कथेचे स्पष्टीकरण एकच एक शक्य नसते. मर्यादा असला तरी या पद्धतीचा अवलंब करून अभ्यास आजही सुरू आहे. राची ढरे यांनी आपल्या संशोधनात या पद्धतीचा अवलंब केला आहे. आता आपण आदिबंध म्हणजे काय ते बघूया. आदिबंध म्हणजे एखादा मूळ आकृतिबंध, अर्थात एक आकृतिबंध मानसिक असल्याने अमूर्तच असतात. मात्र ते आदिम अनुभवांचे आकार समूह मनाच्या तळाशी असतात. त्या अनुभवांची निर्मिती आदिम अवस्थेतील मानव निसर्ग संबंधातून झाली आहे. आदिबंधे सर्व प्रकारच्या मानवी समूह सर्वत्र असतात, सर्व काळ असतात. मानवी समूहाच्या स्वप्ने, कला, कथा, धर्मविधी या सर्वांच्याद्वारे आदिबंध आविष्कृत होतात. आता कल्पनाबंध म्हणजे काय पाहूया. साहित्य रचनेत वारंवार आवृत्त होणारे, सुस्पष्टपणे लक्षात येणारे रचनातंत्र, कृती, कलामत, घटना, प्रसंग, संकल्पना, आकृती विशेष यांना कल्पनाबंध म्हटले जाते. कथा वर्गातील सर्वात लहान मूलक घटक अथवा कथाविजय यांनाही कल्पनाबंध म्हटले जाते. या मूल घटकातून कथा वस्तू म्हणजे टेल टाईप किंवा संविधानिक म्हणजे त्याला प्लॉट आपण असं म्हणतो आकार घेत असतात. कथानक पण म्हणतात त्याला. लोककथा या कल्पनाबंधातून आकार घेत असल्यामुळे लोककथातील वारंवार आवृत्त होणारे कल्पनाबंध लोककथेच्या अभ्यासकांनी शोधून काढले. आता या घटकाचा सारांश जर पाहिला तर या घटकात आपण लोकसाहित्याच्या अभ्यासाची ऐतिहासिक अभ्यास पद्धती, तौलनिक अभ्यास पद्धती आणि स्पष्टीकरणवादी अभ्यास पद्धती या 3 अभ्यास पद्धतीचा स्थूल परिचय करून घेतला आणि त्याचा गोषवारा असा की लोकसाहित्याची साहित्याच्या आधाराने सामुग्रीच्या निर्मितीचा काळ आणि निर्मितीचे स्थळ शोधण्याचा प्रयत्न ऐतिहासिक अभ्यास पद्धतीमध्ये केला जातो. दुर्गा भागवत यांच्यामध्ये भारतीय लोककथांचे उगम आणि इतिहासांचा शोध या पद्धतीने घेता येईल. 2 किंवा अधिक जातींच्या लोकांचे लोकसाहित्य आधाराला घेऊन त्यांच्या संस्कृतीचे निराळेपण, त्यांचा वेगळा इतिहास, समाज, मन, अस्मिता एकमेकांहून वेगळ्या कशा आहेत त्याचा अभ्यास तौलनिक अभ्यास पद्धतीतून शक्य आहे. हेतुकथावादी किंवा स्पष्टीकरणवादी संप्रदाय हा दैवत कथाशास्त्री किंवा भाषाशास्त्रीय संप्रदायातून निर्माण झालेला संप्रदाय आहे. दैवत कथांच्या माध्यमातून तत्कालीन सांस्कृतिक इतिहासाचा आणि सांस्कृतिक अवस्थेचा अभ्यास करता येतो असा हे संप्रदाय मानतो. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.